आणि बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांचा अंबाजोगाईमध्ये एक अलिशान हॉटेल असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। हॉटेल पियुष इन हे कुणाचं आहे त्याची चौकशी व्हावी अशी मागणी दमानिया करतायत। ज्यांनी वाल्मिक कराडला 2 दिवस रुग्णालयात ठेवलं, ज्यांनी संतोष देशमुखचं शवविच्छेदन केलं, त्याच सर्जनचं हे हॉटेल असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। बीड हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन अशोक थोरात जे आहेत त्यांच्याबद्दल मी काल ट्विट केलंय आणि त्याच्यात मी एक पियुष इन नावाचं जे हॉटेल आहे त्याचे डिटेल्स टाकले की हे इतकं मोठं हॉटेल अंबाजोगाईत आहे आणि मी त्यांची चौकशी करत होते तेव्हा कळलं की ते आधी विमल मुंदडा यांचे ओएसडी होते आणि या काळात त्यांनी अफाट पैसा देखील मिळवला। त्यांच्या विरुद्ध अनेक गोष्टी अनेक लोकांनी सांगितल्या, पण मी कधीही हिअरसेवर जात नाही। एक शासनाचा जो त्यांनी त्यांच्यावर केलेले जे आरोप होते त्याची 2 जोडपत्र जेव्हा मी वाचली, पहिल्या जोडपत्रात 12 आरोप, दुसऱ्या जोडपत्रात 12 असे 24 आरोप त्यांच्यावर टाकले गेले। त्यानंतर त्यांची बदली केली गेली आणि आताच्या घटकेला 2दा व्हीआरएसची मागणी करून सुद्धा शासनाने त्यांना व्हीआरएस दिली नाहीये, कारण त्यांच्यावरचे आरोप तितके भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत ते तितके गंभीर आहेत। मग असा व्यक्ती बीडचा सिव्हिल सर्जन का असावा? आणि जे आपण होताना दिसतंय, मला कुठे ना कुठे त्या पीएम पोस्टमॉर्टम जे केलं गेलंय संतोष देशमुख यांच्याबद्दल सुद्धा एक शंका आहे। आणि या सगळ्यांवर मी जेव्हा तपास करते तेव्हा मला ह्या अमुक गोष्टी दिसल्या, त्या जनतेपुढे आणाव्यात म्हणून मी ते ट्विट केलेलं आहे।